हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आणि आता आहे गुढीपाडवा. एका दिवसावरच आहे आणि इथे मी मिनी गुढीचं वस्त्र जे आहे ते शिवलेलं आहे. तर तुम्ही मिनी गुढीवरून म्हणजे छोट्या वस्त्रावरून मोठं वस्त्रसुद्धा शिवू शकता. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, तर जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर इथे मी तिन्ही बाजूनी लेस आणि थोडीशी रेड कलरची जी आहे ती डिझाईन टाकलेली आहे आणि इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे, आणि जशा आपण निऱ्या टाकतो तशा, आणि इथे स्टिच करून घ्यायचं आहे. अशीच आपण मोठी जी गुढीचे वस्त्र आहे तसेच शिवू शकतो. आपल्याला जेवढं डेकोरेट करायचं असेल तेवढं लेस व्यवस्थित छान लावायची असेल, लहान मोठी काठापदराची असेल तर काठापदराची सुद्धा लेस किंवा स्टोनची लेस वगैरे लावू शकता. तर आता इथे एका साईडला मी लाल रंगाची पायपिंग आणि लेस लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला दोरी अटॅच करायची आहे, कारण आपल्याला बांधायला लागेल. जे वस्त्र आहे ते निसटलं नाही पाहिजे किंवा पडलं नाही पाहिजे यासाठी. तर इथे अटॅच करून घ्यायचं आहे आणि इथे मी ज्या निऱ्या केलेल्या आहेत त्याला पण अटॅच करते, कारण फ्रंट साईड आहे. आणि आता इथे तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. याची टोपी तयार करायची आपल्याला आणि जे लटकन आहे ते आतमधून टाकायचे आहे. टोपी तयार केल्यानंतर मग ती जी टोपी आहे ती आपल्याला दुमडायची आहे. अशा प्रकारे. तर जेवढे आपल्या निऱ्या आहेत त्याच्या अर्धा ते पाऊण इंच आपण जास्त घ्यायचं आहे, कारण शिवायसाठी पाहिजे. तर आपली व्यवस्थित टोपी जी आहे ती व्यवस्थित निघेल. तर इथे बघू शकता तुम्ही, सुंदर दिसते. अशाच प्रकारे तुम्ही मोठं वस्त्रसुद्धा बनवू शकता देवीचं किंवा गुढीचं. तर इथे आता मी थोडंसं फिनिशिंगसाठी शिलाई मारून घेते. तर कसं वाटलं तुम्हाला गुढीचं वस्त्र नक्की सांगा. आवडलं असल्यास लाईक नक्की करा, शेअर पण करा आणि ट्राय करून पहा. तर आता इथे आपण 2 तयार केलेले आहेत मी. एक डबल फ्रिलचा आहे साडी, एक सिंगल साडी आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आणि आता इथे जे गाठी आहे, आंब्याची पानं आहे आणि हार आहे तो पण बनवलेला आहे. तर इथे फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो, देवाजवळ सुद्धा गुढी ठेवू शकतो. आणि आता इथे मी अटॅच करून घेते आणि आपला जो गडवा आहे किंवा लोटा आहे तो आता याच्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. तर आंब्याची पानं, गाठी आणि हार. तर अशा प्रकारे आपले वस्त्र जे आहे ते कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा.